नमस्कार मंडळी, मी सुनील आणि तुम्ही पाहताय ते एकमत डिजिटल। खरं तर लातूर पॅटर्नचे आहे ते देशभरामध्ये चर्चा होती आणि नीट पेपर फुटीनंतर सुद्धा लातूर पॅटर्नचे आहे ते देशभर चर्चा झाली। खरं तर लातूर पॅटर्न म्हणजे नेमकं काय मी थोडं सांगणार आहे। शिक्षणाचा हा पॅटर्न म्हणजेच लातूर पॅटर्न आहे। खरं तर या लातूर पॅटर्नची जर सुरुवात पाहिली तर आपण उदगीर येथून झालेली होती। उदगीरच्या लाल बहादूर शास्त्री या विद्यालयामध्ये जे आहे ते रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांना शिकवणी क्लासेस जे आहेत ते घेतले जात होते आणि त्याचाच परिणाम म्हणून जे आहे ते महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी जे आहेत ते पहिल्या क्रमांकावर येत होते। आणि खरं तर 80च्या दशकामध्ये याच पॅटर्नचा जो अवलंब आहे ते शाहू महाविद्यालयाने केला। त्यावेळेस शाहू महाविद्यालयामध्ये दिवंगत खासदार जनार्दन वाघमारे सर असतील, त्याचबरोबर प्राध्यापक अनिरुद्दीन जाधव सर असतील, कावळे सर असतील, दिवंगत गोपाळराव पाटील जे असतील, या सर्व मंडळींनी जे आहे ते लातूर पॅटर्न जे आहे ते घडवण्यासाठी जे आहे ते अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत। खरं तर ज्यावेळेस शाहू कॉलेजमध्ये जे आहे ते या सर्व लातूर पॅटर्नची जे आहे ते ज्यावेळेस विद्यार्थी जे आहे ते मेरिट लिस्टमध्ये येत होते, याचंच जो अनुकरण आहे तर इतर महाविद्यालय जे आहेत शहरातले, त्याचबरोबर दयानंद महाविद्यालय असेल, त्याचबरोबर बसवेश्वर महाविद्यालय असेल, त्याचबरोबर देशी केंद्र शाळा असेल, केशवराज शाळा असेल, त्याचबरोबर अहमदपूरचं महात्मा गांधी महाविद्यालय असेल, या सर्व महाविद्यालयांचे आहे ते या पॅटर्नचा जो आहे तो अनुकरण केलेला आहे। आणि त्या काळामध्ये जे आहे तर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जो मेरिट लिस्ट जे विद्यार्थ्यांची यायची ती फक्त लातूरमधूनच येत होती। सुरुवातीचं आपण जर पाहिलं तर सुरुवातीचे जे पहिली पट्टीतले जे विद्यार्थी आहेत, म्हणजे 100 पैकी पहिले 10 जर विद्यार्थी जर पाहिलं तर ते मेरिट लिस्टमध्ये लातूरचे विद्यार्थी असायचे। आणि यामुळे जे आहे ते आणि त्या काळामध्ये SSC बोर्ड जे आहे तर या गुणवंत विद्यार्थ्यांचा जे आहे ते बोर्डामध्ये बोलून जे आहे तो सत्कार करत होता। मात्र काही काळानं जे आहे ते बोर्डाकडनं ही पद्धत जी आहे ते पूर्णपणे बंद करण्यात आली होती आणि त्याचाच परिणाम जो आहे तो बंद झाल्याच्या नंतर काय झालं की महाविद्यालयाने या विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीनं परिश्रम घेतले जात होते, ज्या पद्धतीनं एक्स्ट्रा क्लासेस जे आहे ते विद्यार्थ्यांचे घेतले जात होते आणि विद्यार्थ्यांना मेरिट लिस्टमध्ये आणलं जात होतं, ते कुठेतरी परिश्रम जे आहे ते कमी झाले आणि महाविद्यालयांचं जे दुर्लक्ष झालं आणि त्याचाच फायदा जो आहे ते इथल्या खाजगी कोचिंग क्लासेसने घेतला। आणि खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांनी जे आहे ते लातूरचा जो शिक्षणाचा पॅटर्न होता, लातूरचा जो गुणवत्तेचा पॅटर्न होता, तोच लातूरचा पॅटर्न जे आहे तर इथल्या खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांनी जे आहे ते मेरिटचा पॅटर्न जो आहे तर त्याचबरोबर देशामध्ये 1 नंबर येण्याचा जो पॅटर्न आहे तो अशा पद्धतीने निर्माण केला। आणि खरं तर आपण जर पाहिलं तर लातूरमधल्या या खाजगी कोचिंग क्लासेसची जर आपण उलाढाल जर पाहिली तर वर्षाकाठी 2.5 ते 3 हजार कोटींची उलाढाल जे आहे ते या खाजगी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून चालते। इथल्या परिसरामधले जर अनेक छोटे मोठे उद्योग असतील, छोटे मोठे व्यवसाय असतील, या सर्वांची जर उलाढाल जर आपण पाहिली तर 2.5 ते 3 हजार कोटींची वार्षिक उलाढाल या क्लासेस एरियात जे आहे तर जवळपास हजारो डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन जे आहे ते विद्यार्थी या कॅम्पसमध्ये येतात, दिवस रात्र जे आहे ते अभ्यास करतात, मेहनत करतात। मात्र याच क्लासेसच्या स्पर्धेतून जे आहे ते अविनाश चव्हाण याची सुद्धा जी आहे ते हत्या झाली होती। खरं तर आपण पाहिलं तर क्लासेसची स्पर्धा जी आहे त्या स्पर्धेमधून जे आहे ते अविनाश चव्हाण यांची सुद्धा जी आहे ते हत्या करण्यात आली होती, त्यांची गोळ्या झाडून जी आहे ते हत्या करण्यात आली। आणि क्लासेसचं जे नाव आहे ते वारंवार कुठंतरी अनेक घटनांमध्ये जे आहे ते चर्चेत येत होतं। मागेलच्या काही काळामध्ये जर पाहिलं तर याच क्लासेस परिसरामध्ये जे आहे ते गुन्हेगारीचं प्रमाण असेल, कोकेन्स असेल, ड्रग्स असेल, यामध्ये सुद्धा जे आहे ते याच क्लासेस एरियाचं जे आहे ते नाव येत होतं। आणि इथल्या अनेक ठिकाणी जे आहे ते ड्रग्स मिळत असल्याची माहिती सुद्धा इथं लोकांनी बरेचदा दिली होती। त्याचबरोबर इथं मुलीसुद्धा सुरक्षित नाहीत, असे अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण झाले होते। मात्र आता जर पाहिलं तर या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये जे आहे ते प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांचं नाव जे आहे ते चर्चेत आलेलं आहे। खरं तर लाखो विद्यार्थी जे आहे ते आपल्या डोळ्याशी डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगतात आणि अशा एखाद्या शिक्षकाकडनं जे आहे ते कुठंतरी विद्या दान करत असताना असं पेपर फुट करणं आणि पेपर फोडणं आणि विद्यार्थ्यांचं स्वप्न जे आहे ते धुळीस मिळवणं, कुठंतरी अशा विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं जे आहे ते अटक होणं म्हणजे त्या शिक्षा होणं जे आहे ते गरजेचं आहे। त्याचबरोबर जर पाहिलं तर या लातूर पॅटर्न जे आहे तर अशा कुण्या एका विद्यार्थ्यामुळे म्हणजे एखाद्या शिक्षकामुळे जे आहे ते अशा किंवा एखाद्या कृत्यामुळे जे आहे ते कुठेही बदनाम होणार नाहीये। कारण लातूर पॅटर्नची जी परंपरा आहे तर गेल्या अनेक वर्षापासून मेहनत घेणारे अनेक इथं मान्यवर आहेत, त्याचबरोबर अनेक शिक्षक आहेत, त्यांनी जे विद्यार्थी घडवलेले आहेत आणि आज ते विद्यार्थी जे आहे ते देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जे आहेत ते डॉक्टर आहेत, त्याचबरोबर अनेक क्षेत्रामध्ये जे आहे ते आपलं नेतृत्व करत आहेत। त्यामुळं लातूर पॅटर्न जे आहे ते कुठंतरी एखाद्या घटनेमुळे जे आहे ते बदनाम होताना
जरी बदनाम केलं जात असलं तरी त्या मागे जे आहे ते असं लातूर पॅटर्न कुठंही बदनाम होणार नाही. त्याचबरोबर आज जर पाहिलं तर आपण समस्त लातूरकरांच्या वतीनं सुद्धा जे आहे ते लातूर पॅटर्नला वाचवण्यासाठी जे एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती, त्यामध्ये सुद्धा त्यांनी सर्व मंडळींनी जे आहे ते सांगितलं की एका व्यक्तीमुळे जे आहे ते कुठंतरी लातूर पॅटर्न हे बदनाम केलं जातं. मात्र लातूर पॅटर्नची परंपरा अनेक वर्षाची आहे, अनेक वर्षांची मेहनत आहे यामागची, आणि लातूर पॅटर्न कुठंतरी एखाद्या घटनेमुळं असं बदनाम होणार नाही अशी जी आहे ते त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समस्त लातूरकरांनी जे आहे ते मांडणी केलेली आहे. खरं तर पाहिलं तर अशा घटना कुठंतरी व्यावसायिक स्पर्धेतून या होणारच होत्या आणि त्या आज ना उद्या ते होणारच होत्या, त्यामुळे झालेल्या आहेत. त्यामुळं आता या सर्व प्रकरणामध्ये कुठंतरी लातूर पॅटर्नला जो आहे तो सर्व जबाबदार धरतात. मात्र लातूर पॅटर्नला कुठंही या सर्व प्रकरणामध्ये धोका झालेला नाही. फक्त एकच जे आहे ते शिवराज मोटेगावकर यांनी केलेलं जे साम्राज्य उभं होतं त्या साम्राज्याला मात्र धोका झालेला आहे. सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.